प्रकारे तुम्ही आज आंदोलन केले, काय प्रमुख मागण्या आहेत थोडक्यात सांगा. खरं म्हणजे आज आमचा मोर्चा होता, परंतु बीड शहरासहित सर्व तालुक्यांच्या मध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं मोर्चा होऊ शकला नाही. तथापि बीडच्या पोलीस डिपार्टमेंटनं आम्हाला सहकार्य केलं आणि पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की मोर्चाच्या ऐवजी तुम्ही धरणे आंदोलन करा, निदर्शनं करा आणि निवेदन द्या. महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या किमान वेतनाचा मुदत फेब्रुवारी 2023ला संपलेली आहे, परंतु फेब्रुवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी जुन्याच दराने किमान वेतन घेत आहेत. यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय होत आहे. 2021 मध्ये अभय यावलकर समितीच्या शिफारसी सरकारने स्वीकारलेल्या आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही. अभय यावलकरच्या शिफारसी जर स्वीकारल्या गेल्या तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला वर्ग 3 आणि वर्ग 4चं वेतन मिळण्याची मार्ग हा मोकळा होतोय. त्याबरोबरच उत्पन्नाची आणि वसुलीची अट रद्द केली पाहिजे ही आमची मागणी आहे. परंतु ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला उत्पन्न दाखवा, वसुली दाखवा आणि त्या प्रमाणामध्ये पगार घ्या अशा प्रकारची जाचक अट आमच्याकडे लादल्यामुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला अतिशय आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे. नाव सांगा तुमचं नाव. मी कॉम्रेड नामदेव चव्हाण, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा सरचिटणीस आहे आणि बीड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, जयकुमार गोरे साहेबांनी ग्रामविकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आम्ही 4 वेळेस त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप त्यांनी आमच्या प्रयत्नाला फारसा प्रतिसाद दिला नाही. 8 सप्टेंबरपर्यंत माननीय गोरे साहेब ग्रामविकास मंत्री यांनी मागण्याच्या संदर्भामध्ये ज्या प्रलंबित मागण्या आहेत, ज्या शासन मान्य मागण्या आहेत, ह्या जर मंजूर केल्या नाहीत तर आम्ही साताऱ्यामध्ये त्यांच्या घरासमोर महाराष्ट्रव्यापी प्रचंड आंदोलन करणार आहोत हे सांगण्यासाठी आणि ती नोटीस माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा आहे, निदर्शन आहेत. एवढंच मला या प्रसंगी नम्रपणे सांगायचं.